चंपाषष्ठीला दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेला हा 12 गाड्याचा खेळ खूपच भारी असतो. तसाच हा सालाप्रमाणे यावर्षी पण आयोजित करण्यात आलेला होता, कारण की आज होती चंपाषष्ठी. सगळं सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका उद्धव आणि तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत. तर रोजच्या प्रमाणे आपण सकाळी लॅब येऊन संपूर्ण लॅबची साफसफाई करून घेतलेली होती, कारण आज होती चंपाषष्ठी. म्हणून सर्व आवरून लवकर आपल्याला खंडोबा महाराजांच्या मंदिरात जायचं होतं. मी लॅबच्या बाहेर निघालेलोच होतो, तर बाहेर ही मॉकड्रिल चालू होती, कारण सध्या चालू इलेक्शन पिरियड. कोणत्याही पक्षांमध्ये वादविवाद होऊ नये म्हणून या दंगनियंत्रक पथकाला लक्ष ठेवतच राहावं लागतं. सध्या इलेक्शन पिरियड चालू आहे, त्याच्यामुळे गंगापूरला कोणत्या पक्षाचा नेता येतच असतो, म्हणून गर्दी सध्या कॉमन होऊन गेलेली. त्याच्यामुळे काही विशेष वाटत नाही कुठेही गर्दी झाली तर. नंतर मग मी गेलो होतो दुपारून खंडोबा महाराजांचं दर्शन घेण्यासाठी, कारण की आज होती चंपाषष्ठी. गेल्या श्रीफळ घेऊन टाकलं आणि दर्शनासाठी बारीत उभं राहिलो. आज चंपाषष्ठी असल्यामुळे खूपच भाविक भक्त आलेले होते दर्शनासाठी. आणि मागच्या 8 दिवसापासून चालत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची समाप्ती पण होती आज. मग काय आपल्या तेवढा नंबर पण आलेला होता खंडोबा महाराजांचं दर्शन घेण्याचा. दर्शन घेऊन आपण लगेच लॅबला निघालो. जाता जाता म्हटलं थोडाफार प्रसाद पण घेऊन जाऊ घरी. आणि विषय राहिला आता 12 गाड्याचा खेळ. आतापर्यंत फक्त ऐकतच आलेलो होतो, कधी बघितलेलंच नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं आता बघूनच घेऊ. म्हटलं तर 12 गाड्याचा खेळ असतो काय म्हटलं. आणि खेळ बघण्यासाठी जवळपास मी 1 तास वेट केला तिथे. आणि शेवटी वेळ येऊनच गेली. 12 गाड्याचा खेळ चालू झालेला होता आणि प्रत्येक येणारा जाणारा व्यक्ती हा गाडीला सपोर्ट करत होता लोटण्याचा. म्हटलं चला आपण पण सपोर्ट करू म्हटलं. या खेळामागे काय श्रद्धा असते हे मला माहित नाही, पण लोटल्यानंतर मला खूपच भारी फिलिंग येऊन गेली होती. आणि घरी जाऊन आपल्याला तळी पण उचलायची, त्याच्यामुळे लवकर येऊन लगेच तळी उचलून घेतली. आणि नैवेद्य घेऊन मला खंडोबा महाराजांच्या मंदिरात जायचं होतं, पण गर्दी खूप असल्यामुळे मला काही तिथं जाता आलं नाही. आणि आज अखंड हरिनाम सप्ताहाची समाप्ती असल्यामुळे महाप्रसादाचा कार्यक्रम पण होणार होता रात्री, म्हणून खूपच गर्दी पडलेली होती. तर मित्रांनो, तुमचा पण दिवस कसा गेलाय आपल्याला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला पण फॉलो करा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.